जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी विद्यार्थिनी आहे म्हणजे 9वी ते ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन कुठलाही कोर्स करताय, डिप्लोमा करताय, इंजिनिअरिंग करताय, प्लेन ग्रॅज्युएशन करताय, कुठल्याही शाखेतून शिक्षण घेताय तर त्यांना आदित्य बिर्ला कॅपिटल तर्फे स्कॉलरशिप दिली जाते। खासियत याची अशी आहे की यासाठी कुठलीही एक्झाम होणार नाहीये, कुठलीही फी भरायची नाहीये, जस्ट तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे, मेरिट बेसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे। फक्त फॅमिली इन्कम ही तुमची 6 लाखांपेक्षा कमी आहे तरच तुम्हाला ही स्कॉलरशिप दिली जाणार आहे। त्यामुळे अनेक विद्यार्थिनी आहे ज्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण करायचं आहे पण आर्थिक परिस्थिती कमजोर आहे, त्यामुळे त्यांना शिक्षण पूर्ण करता येत नाहीये किंवा फी तर भरली आहे पण आम्हाला लॅपटॉप घ्यायचा आहे किंवा बाकीच्या काही गोष्टी घ्यायच्या आहे शिक्षणासाठी, त्या घ्यायला पैसे नाही आहे, तर इथे त्याच्यासाठी पण तुम्हाला आर्थिक मदत केली जाते। त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे, डिटेलमध्ये समजून घ्या कारण की विद्यार्थिनींसाठी बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे एक्झाम पण नाही आहे, फी पण नाही आहे, जस्ट इथे फॉर्म भरून टाका। जर का तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळून जाईल। 2025-26 साठी आहे, त्यामुळे नक्की बघा, डिटेलमध्ये सांगतोय। त्याआधी असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर वेबसाईट दिसून जाईल, आदित्य बिर्ला स्कॉलरशिप यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलो आहे। द स्कॉलरशिप बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे, ही स्कॉलरशिप का दिली जाते, याचा हेतू काय, त्याची माहिती पण तुम्हाला इथे बघायला मिळणार। अबाउट स्कॉलरशिप बद्दल पण माहिती दिली आहे। आता नेमकं ही स्कॉलरशिप कोणाकोणाला मिळते, कशा प्रकारे मिळते ते पण समजून सांगतो। जसं की तुम्ही इथे बघू शकताय, आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप 2025-26 सपोर्टिंग ड्रीम शार्पिंग फ्युचर्स। बघा, 9वी ते पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे 9वी, 10वी, 11वी, 12वी, FY, SY, TY, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन काहीही तुम्ही करताय, सगळ्यांसाठी ही स्कॉलरशिप असणार आहे। जसं की बघा, ही स्कॉलरशिप का दिली जाते तर आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशन तर्फे त्यांचं एम आहे, जे पण गुणवंत विद्यार्थिनी आहे ज्यांचं शिक्षण पैशांअभावी राहत आहे त्यांना आपण एक मदत करावी म्हणून हे केलं जाते। बघा, प्रत्येक मोठ्या कंपनी झाला, जसं की रिलायन्स झालं, टाटा झालं म्हणजे TCS वगैरे झालं, त्याच्यानंतर कोलगेट झालं, अशा ज्या टॉप कंपन्याज आहे हे अशा प्रकारचे स्कॉलरशिप देत असतात। बँका पण झालं, HDFC झालं, अशा पण बँका स्कॉलरशिप देत असतात। SBI झालं, SBI ची पण स्कॉलरशिप असते। आपण कालच सुझलॉनवर व्हिडिओ टाकलाय, तो बघितला नसेल तर ते पण बघून घ्या। तिथे पण विद्यार्थ्यांना पण नाही स्कॉलरशिप दिली जाते, कुठलीही फी नसते, एक्झाम नसते। तुम्ही जर कॅपेबल आहात, तुमची आर्थिक परिस्थिती कमी आहे, मेरिट पण तुमचं चांगलं आहे, तर तुम्हाला इथे मिळतं। ओके, आता नेमका काय तर इथे बघा सगळी माहिती दिलेली आहे। आता थोडक्यामध्ये आपण समजून घेऊ कोण कोण अप्लाय करू शकता। इथे बघा 4 प्रकारे, एक तर 9वी ते 12वी मधले तुम्ही पाहिजे किंवा जनरल ग्रॅज्युएशन FY, SY, TY, मग कुठलाही असू शकतं, BSc करताय, BA करताय किंवा BCom करताय, ज्याला जनरल ग्रॅज्युएशन म्हणतात, किंवा प्रोफेशनल ग्रॅज्युएशन करताय म्हणजे प्रोफेशनल कोर्सेस तुम्ही करताय ते, किंवा प्रोफेशनल पोस्ट ग्रॅज्युएशन करताय IIT, NIT, IIM, तरी तुम्हाला दिली जाते। आता सगळ्यात आधी आपण बघून घेऊ जे विद्यार्थिनी 9वी ते 12वी मध्ये, मग त्यांच्यासाठी काय तरी ते रीड मोर वर क्लिक करायचं आणि संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल। थोडक्यात ज्या मेरिटियस गर्ल आहे म्हणजे गुणवंत विद्यार्थिनी आहे, 9वी ते 12वी मध्ये 60% मार्क पडले त्यांना आधीच्या एक्झाम मध्ये, म्हणजे 9वी मध्ये असाल तर 8वी मध्ये पडले, 12वी साठी अप्लाय करताय तर 11वी मध्ये पडलेले पाहिजे 60% मार्क, आणि तुमची जी फॅमिली इन्कम आहे ती 6 लाखांपेक्षा कमी आहे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। 25,000 रुपये स्कॉलरशिप तुम्हाला मिळते 9वीच्या बेसिसवर, जी की एक चांगली गोष्ट आहे। मग कुठले कुठले डॉक्युमेंट लागतं, बघा हे डॉक्युमेंट प्रत्येकासाठी सेम आहे, मग तुम्ही कुठल्याही ह्याच्यात अप्लाय करा। जसं की बघा, तुमचे पासपोर्ट साईज फोटो लागताय, फॉर्म भरताना प्रिव्हियस इयरचं मार्कशीट लागणार आहे पास झाल्याचं, तुमचं एक आयडेंटिटी प्रूफ लागणार आहे, आधार कार्ड असू शकतंय, वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन्स, जे पण आहे ते लागणार आहे। त्यानंतर रिसिप्ट लागणार आहे, म्हणजे थोडक्यात कुठल्या एक्सपेन्ससाठी घेताय तर मला बुक्स घ्यायचं आहे त्याच्यासाठी, किंवा मी मेसचा खर्च मला भागवायचा त्याच्यासाठी, हॉस्टेलसाठी किंवा ट्युशनसाठी किंवा ॲडमिशनसाठी, जे पण असेल त्याची पावती तुम्हाला लागणार आहे। त्याच्यानंतर कॉपी ऑफ ॲप्लिकंट बँक पासबुक, ओके, ज्या बँकेत तुम्हाला पैसे दिले त्याच्या पासबुकचं कॉपी लागणार आहे। इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे, जो की सरपंच देतो, ते किंवा इथे बघा दिले सरपंच कडून लागतंय किंवा तहसीलदार कडून लागतंय, तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे। ओके, बाकी अप्लाय कसं करायचं तर इथून आपण अप्लाय करू शकतोय। आता दुसरं आपण बघू, जे ग्रॅज्युएशन करताय, मग ग्रॅज्युएशन म्हणजे कुठलं, जसं की तुम्ही 3 इयरचं ग्रॅज्युएशन कुठलंही करताय, मग BA करताय, BCom करताय, BSc करताय,
तुम्हाला पण आधीच्या एक्झाममध्ये 60% मार्क पडलेले पाहिजे, 6 लाखांपेक्षा तुमची फॅमिली इन्कम कमी पाहिजे, तर तुम्हाला 30,000 रुपये मिळत आहे. जे ग्रॅज्युएशन करताय ही स्कॉलरशिप असणार आहे. मग ती कशासाठी दिली जाते तर इथे बघा दिलेलं आहे. एकतर ट्युशन फी, हॉस्टेल, मेस, बुक, ETC, मग लॅपटॉप वगैरे ते पण त्याच्यात इन्क्लूड येतं. तर बघा एवढे सगळे डॉक्युमेंट लागतात. सेम डॉक्युमेंट आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मराठीमध्ये सगळी माहिती वाचायला मिळेल. अप्लाय लिंक मिळेल, तिथूनही तुम्ही करू शकताय. त्यानंतर पुढचं जे आहे, जे प्रोफेशनल ग्रॅज्युएशन करतात. आता प्रोफेशनल ग्रॅज्युएशन म्हणजे काय तर इथे बघा यांनी दिलेलं आहे. इथे पण सेम 60% पाहिजे आणि 6 लाख रुपयांपेक्षा तुमची फॅमिली इन्कम कमी पाहिजे. प्रोफेशनल ग्रॅज्युएशन म्हणजे तुम्ही BE, BTech वगैरे करता आहे तर तुमच्यासाठी आहे. ओके, डॉक्युमेंट बघा इथे सेम आहे. इथे किती स्कॉलरशिप मिळते 45,000 रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळते 1 इयरसाठी. हाऊ टू अप्लाय दिलेलं आहे आणि डॉक्युमेंट पण सेम इथे लागणार आहे. इथे पण ट्युशन फी, हॉस्टेल, मेस, बुक इत्यादींसाठी मिळते. आणि त्यानंतर पुढचं जे आहे ते तुम्ही इथे बघू शकताय. रीड मोर केलं तर तुम्हाला इथे दिसून जाईल कशासाठी 60,000 रुपये मिळत आहे. तुम्ही IITs, NITs, IIM यामध्ये तुम्ही घेताय तर तुम्हाला मिळणार आहे. बाकी सेम क्रायटेरिया इथे असणार आहे. आता तुम्ही म्हणाल हे खरंच मिळतं का तर प्रिव्हियस इयरचे स्कॉलरशिपचे रिझल्ट तुम्ही बघू शकताय. 2023 बघा 2023 मध्ये कोणाला किती मिळाले काय तर इथे बघा इथे दिले चेक रिझल्ट. तरी बघा इथे 259 विद्यार्थ्यांना इथे बघा ही स्कॉलरशिप मिळाली आहे. तर ही स्कॉलरशिप मिळते हे जेन्युइन नसतं, फक्त तुम्ही तिथे एलिजिबल असला पाहिजे. म्हणजे असं नाही की 60% आहे तर मला मिळेलच. 60% त्यातल्या त्या 60% वाल्यांचे भरपूर त्यांना आले. कोणाचे 80 आहे, कोणाचे 65 आहे, कोणाचे 95 आहे. पण एकाची इन्कम 6 आहे आणि एकाची इन्कम 3.5 आहे. मग ते कोणाला देतात ज्याची इन्कम कमी आहे, ज्याला जास्त गरज आहे. म्हणजे मेरिट कम नीड बेस, म्हणजे मेरिट तर पाहिजे 60% किंवा त्यापेक्षा जास्त, पण त्यातल्या त्यात ज्याला जास्त नीड आहे त्यालाही दिली जाते. जसं की तुम्ही ते बघू शकता, चेक आहे तुमचे, तुम्ही स्वतः या वेबसाईटवर या. इथे बघा कुठली बघायची तुम्हाला 2024ची बघायची तर 2024वर क्लिक करा. मग 9वी ते 12वीचं बघायचं आहे किंवा तुम्हाला कशासाठी बघायचं आहे बघायचं. मग चेक रिझल्ट यावर क्लिक करायचं आहे आणि बघा पुन्हा 300 विद्यार्थ्यांना दिले. म्हणजे 300 विद्यार्थी ज्यांचं काय झालेलं आहे प्रोफेशनल ग्रॅज्युएशन. ओके, त्यानंतर आपण बघू ज्यांचं नुसतं ग्रॅज्युएशन झालंय त्यांच्यासाठी बघा किती. चेक रिझल्ट यावर क्लिक केलं तर बघा तिथे पण किती आहे 100 आहे. ओके, त्यानंतर पुन्हा इथे बघा जनरल ग्रॅज्युएशन म्हणजे BA, BCom, BSc त्यांना किती आहे तर इथे बघा 400. ओके, त्यानंतर पुन्हा इथे बघा ज्यांचं 9वी ते 12वी चेक रिझल्ट मी केलं त्यांना किती मिळेल 200. म्हणजे जवळपास 1000 विद्यार्थ्यांना इथे स्कॉलरशिप दिली जाते तिन्ही मिळून. त्यामुळे चांगली संधी आहे. तुम्ही एलिजिबल असाल, तुमची आर्थिक परिस्थिती कमी आहे, तुमचे मार्क्स चांगले पडलेले आहे तर तुम्ही संधीचा फायदा घेऊ शकता. कारण की एक्झाम तर नाही आहे आणि अप्लाय करायला पण फी नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही एलिजिबल असाल तर अप्लाय करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. आता अप्लाय कसं करायचं ते पण समजून घ्या, अनेकांना ते समजणार नाही. तर आता समजा तुम्ही 9वी ते 12वी ज्याच्यात पण तुम्ही असाल, समजा आता बघा इथे अप्लाय नाव म्हणायचं आहे. अप्लाय नाव केल्यानंतर इथे बघा सगळी माहिती येते. तुम्हाला गुगलसोबत लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर इथे बघा स्टार्ट ॲप्लिकेशन आलेलं आहे. मग स्टार्ट ॲप्लिकेशन यावर क्लिक करतोय. पुन्हा सगळी माहिती विचारते की 60% पडले का तुम्हाला. हो मला पडली आहे. त्याच्यानंतर तुमचं फॅमिली इन्कम 6 लाखांपेक्षा कमी आहे का. हो कमी आहे. त्याच्यानंतर तुम्ही फिमेल आहात का तर येस फिमेल आहात. मग एलिजिबल. तर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. एलिजिबल येतं. त्यानंतर पूर्ण फॉर्म तुमच्या समोर येतो. मग तुमचं नाव, आडनाव, ॲड्रेस, त्याच्यानंतर एज्युकेशन डिटेल्स, फॅमिली मेंबर्स, डॉक्युमेंट, रेफरन्स. तुम्हाला 2 जणांचा रेफरन्स द्यायचा असतो. एक तर तुमचे स्कूल टीचर की जे तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखता. म्हणजे उद्या यांनी तुम्हाला सिलेक्ट केलं, तुम्हाला 80-60% पण आहे आणि तुमची फॅमिली इन्कम पण 6 लाखांपेक्षा कमी आहे, पण आपण यांनी दिलेली माहिती खरी आणि खोटी हे कसं कळणार. जे पण तुम्ही रेफरन्स देतात त्यांना हे कॉल करतात की अशी अमुक अमुक विद्यार्थिनी तुमच्या शाळेत आहे का, मग तिचं स्कूलमध्ये कसं आहे किंवा तिचं अकॅडमिक कसं आहे, अभ्यास करते का, असं असं विचारलं जातं. त्यांना वाटतं यस ओके. त्यानंतर तुमचं सिलेक्ट होतं आणि तुम्हाला ईमेलद्वारे कळवलं जातं. इथे लिस्ट लागते आणि जो तुम्ही बँक ॲड्रेस दिलाय त्यावर तुम्हाला पैसे पाठवले जातात. तर डिटेलमध्ये समजून सांगितलेलं आहे, एवढं कोणीच सांगणार नाही. त्यामुळे म्हणतो नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा.